मुंबईच्या आझाद मैदानावरती जे काय आरक्षण सुरू आहे त्या आरक्षणामध्ये आपली कला सादर करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरवरून कलाकार आलेले आहेत। आपल्या कलेच्या माध्यमातून आरक्षण कसं घेता येणार त्या संदर्भात कलाकार आहेत। पोवाडा सादर केला त्यांनी मनोज जरांगेसोबत। काय बोलाल, कसं तुम्ही आज तुमची कला छत्रपती संभाजीनगर तुम्ही आलेलात, काय सांगाल, काय आपलं नाव काय? शिवशाहीर प्रदीप नारायण भुसारे पाटील, गंगापूर, जहागीर तालुका, जिल्हा छत्रपती संभाजीनगरकर। ते म्हणतात ना, बलदंड पोसुनी पिंड करावे खंडशाहीराणे, मदमस्तात तिचे कंठ धरावे खंडशाहीराणे। शाहिरा गाणं गा छान मेला मुर्द्याला यावं अवसान, मारून डफावरती थाप जो पुढे आपोआप। तर ऐका मर्दानो शाहिराचा पोवाडा। असे पोवाडे समोरच्याला ऐकवले त्याच्या नसातली आग भडकते आणि त्याच्या अंगावरती शहार येतात आणि समोर ते म्हणतात ना, झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा, ऐसा मर्द मराठा पुन्हा पुन्हा जन्माला यावा, पुन्हा पुन्हा जन्माला यावा। अशा छत्रपती शिवरायांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या महाराष्ट्रातले आपण त्यांच्या शौर्याचा इतिहास आपण गायला पाहिजे। आणि तरुण मराठी मनगटं ही मराठा समाज जो जमलेला आहे यांना जागा केलं पाहिजे आणि डफाच्या खंडनाट करून आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात केली पाहिजे। ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे करुण प्रारंभे। डपावर थापतून तुन्याचा, डपावर थापतून तुन्याचा, डपावर थापतून तुन्याचा। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण। छत्रपतींचं गातो गुणगान जी जी, छत्रपतींचं गातो गुणगान जी जी, शिवरायांचं गातो गुणगान जी जी। आदिनमय साधू संताला आदिनमय साधू संताला, ज्ञानेश्वराना, एकनाथाना, रामदासाना, तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिराजी। अशा प्रकारे आम्ही अशी कला सादर करतो आणि आपल्या मराठा समाजाच्या मनामध्ये या आरक्षणाविषयी त्याच्या मनामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी आम्ही शौर्याचे पोवाडे गातो, असे आम्ही पोवाडे करतो। बेटा तू काय बोलशील, काय नाव तुझं? प्राजक्ता। तू पण पोवाडा गाते? ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे, डपावर थापतून तुन्याचा, डपावर थापतून तुन्याचा। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण। शिवप्रभूचं गात गुणगान जी जी जी, महाराष्ट्राचं गात गुणगान जी 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 जी। आदिनवन साधू संताला हे हे हा। तुम्ही काय बोलाल, काय नेमकी आरक्षण आता तुम्हाला तुमच्या कलेच्या माध्यमातून तुम्ही आरक्षण मागत आहात, त्याच्याबद्दल काय बोला, का तुम्हाला आरक्षण पाहिजे, का तुम्ही आता कलेमधून करता, नेमकी का हवं? तुम्ही आज एवढ्या लांबून आलेला आहात, महाराष्ट्राच्या ह्या मुंबईमध्ये राज्याच्या कोण्याकोण्यातून मराठा बांधव आलेले आहेत, का नेमकी आता तुम्हाला का वाटतं आरक्षण का पाहिजे? आमच्या मुळावासाठी आम्ही या ठिकाणी आरक्षण मागण्यासाठी आलेलो आहोत आणि आम्ही आज त्यात आरक्षण घेऊन जाणारच आहोत। कारण की आम्ही 80% घ्यायची, 100% आम्ही घ्यायचे, फी जास्त आम्ही भरायची आणि नोकऱ्या वाटतं दुसऱ्यांनी करायच्या आणि आम्ही निराश होऊन घरी यायचं, यात काही मतलब नाही आहे। त्यासाठी आम्ही जरांगे पाटला सोबत आहोत आणि त्यांनी सांगितलेलं आहे ओबीसी आरक्षण तुम्हाला भेटू शकतं, त्यासाठी आम्ही या आलेलो आहोत। आता योगेश जाधव। आरक्षण कसं आहे, आता जे आरक्षणवाले आहेत 70% वाले जे लोक आहेत ते लागतात तिथं विदाऊट फीसचे, आणि आम्हाला 92-95% असून सुद्धा कोणत्या कॉलेजला चांगले कॉलेज भेटत नाहीत आणि तिथं 95% असून सुद्धा लागत नाही आणि परत 2-2 लाख रुपये फीस भरायला लागते। त्यांना 10-15 हजार रुपये आरक्षणामध्ये जे आहे त्यांना लागून जातात। आणि आता जे सत्ताधारी कसं आहे, सत्ताधारी म्हणतात विरोधकाची ठाम भूमिका नाही म्हणून ती काही सांगत नाही आहेत आणि विरोधक येतात आणि 2 शब्द बोलून निघून जातात, त्यांचं राजकारण करतात, ते पण ठाम भूमिका म्हणत नाहीत द्या मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून। बेटा तू काय बोलशील, काय सरकारला सांगशील आरक्षण बाबतीत? आम्हाला आरक्षण पाहिजे। सरकारला काय बोलशील? आम्हाला आरक्षण पाहिजे। जोरात बोल बाळा, बोल मोठ्याने बोल ना। आम्हाला आरक्षण पाहिजे। नक्कीच बघा, एक चिमुकली आहे, सरकारला विनंती करते का आम्हाला आरक्षण द्या। शिवाजी काळेसोबत मी धीरज गुलाब, टॉप न्यूज मराठी, मुंबई। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी।
₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त ₹32,999 पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.